आता येणारी 6 बॉल 19 धावांची गरज या मॅच मध्ये. डोलायमान अवस्थेमध्ये हा सामना आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षक सुद्धा ऑनलाईन जॉईन होतात, हळूहळू वाढतायत. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेला जबरदस्त रणसंग्राम क्रिकेटचा खऱ्या अर्थाने बदलापूरची नाही तर ठाणे जिल्ह्याची अग्र नामांकित स्पर्धा आहे. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली व ग्रामस्थ मंडळ दहिवली आयोजित दहिवली चषक धमाका 20-25 हे शानदार आणि रुबाबदार पर्व आहे. सन्माननीय बालकृष्णदादा मुंडे असतील, पिंट्या शेठ गडगे असतील, निखिल शेठ चव्हाण असतील, या त्रिमूर्तीच्या वतीनं पाहिलेले स्वप्न होतं आणि खऱ्या अर्थाने सत्यात उतरण्याचं काम त्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. येणारी 6 बॉल 19 धावांची गरज. टीम उमर 11 गोरेगाव की टीम नक्ष 11 भडवल B+ सामन्यामध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. प्रेक्षकांना असा सामना हवा असतो. सामना रंगलाय, हो रंगलाच पाहिजे याच्यासाठी प्रेक्षक वर्ग अलोट गर्दी करतायत. दर्दी प्रेक्षक मैदानाच्या चौफेर बाजूने या मॅचचा आनंद घेत आहेत. सामना कोणी जिंको परंतु इथे विजय आयोजकांचा होतोय, विजय या स्पर्धेचा होतोय, विजय दहिवली चषकाचा होतोय. बॅटची कडा, फलंदाजाला बाद, कॉट बिहाइंड, आणखीन एक धक्का लागेल पंकजच्या स्वरूपात. फलंदाज होईल बाद, धक्का चौथा लागेल. 30 या धावसंख्येवरती नक्ष 11 भडवल B+ संघाला फलंदाज बाद. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आजच्या रात्रीमध्ये खरं तर ज्या संघाचा या पंचक्रोशीमध्ये फॅन बेस भरपूर मोठा आहे असं खरं तर संघ या मैदानावरती पुन्हा एकदा खेळताना दिसेल. भारत प्रेमी 11 ओम कोंडेश्वर बोज विरोधात संघ श्री गणेश बांडकिवली या दोन टीमच्या दरम्यान देखील एक मोठी मॅच याच मैदानावरती आजच्या रात्रीमध्ये रंगणार आहे, यात मात्र शंका नाहीये. आज खऱ्या अर्थाने सगळ्याच लढती राहुल चव्हाण सर आपण पाहतो अप्रतिम पाहायला मिळणार आहेत. 5 बॉल 19 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये सूरज यावेळेस ऑल साइडला उडवलाय. वर्ड स्ट्रोक, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितकी जास्त उंची तितके जास्त अंतर, चेंडू छूम अंतर, बिगिट षटकार. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जसा अजय दाखल झालाय त्याने आपल्या नावाचा परिचय दिलेला आहे. सूरजला मात्र पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली पंकजची, त्यानंतर त्याचा आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळाला. परंतु आता फलंदाज अजयचा देखील आत्मविश्वास तुम्हाला दुणावलेला पाहायला मिळणार आहे. 5 बॉल 19 धावांची गरज असताना अँड मोकच्या क्षणी आता सध्या तरी उमर 11 गोरेगाव संघासाठी धोक्याची घंटा वाजवली अजयने. 4 बॉल 13 धावांची गरज. 2 मोठे फटके या मॅचला क्लिअर करू शकतात आणि आता कदाचित मैदानाच्या आतमध्ये तसंच बॅटिंग करण्यासाठी अजयला पाठवण्यात आलेलं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. टीम भडवल B+ संघाला आज नक्ष 11 या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एका बाजूला आपण पाहतो प्रकाशजी भगत जे शेलूगावचे पुरस्कर्ते आहेत, त्यांनी भडवल संघाला बांधलेले, तर दुसऱ्या बाजूला उमर 11 गोरेगाव संघाला बांधण्यात आलाय. अमजदभाई असतील, बाबूभाई असतील, गोरेगावची एवन जोडी आणि त्यांच्या साथीनं ऐराबाई जे आमदार चषकाचे लाडके आयोजक सुद्धा आहेत. या त्रिमूर्तीच्या वतीनं हा संघ सुद्धा बांधण्यात आलेला आहे. हो बॅटची कडा, मागे चालला बॉल, थर्डमॅनला बीट झालेत. कौनेन बुबेरे मिस्टेक. आता ही चूक होती की ही घोड चूक येणारा काळच ठरवणार आहे. बॉल चालला सीमा पार, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा आणखीन एक अद्भुत चौकार. जाताना देव देव केला तेव्हा नाही पावला,
कर्म करत गेलो तेव्हा मात्र न सांगताच धावला. षटकार आल्यानंतर इथे मात्र देव हा केला धावलेला आहे असंच म्हणावं लागेल, कारण इथे अचंबित करणारा हा चौकार आता सामन्याला इथे मात्र कलाटणी देतोय. रंग बदलतोय हा सामना. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. प्रेक्षक तुडुंब आहेत. चौफेर बाजूने आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने इतिहास या मैदानावरती घडवला जाईल का? हो, या ठिकाणी खोलवट टप्प्याचा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. संपर्क झाला नाहीये. एकच धाव मिळणार आहे. एका धावेवरती समाधान सुद्धा व्यक्त केले. लेग बाईस पंच दर्शवत आहेत. जिथे 3 बॉल 9 धावांची गरज होती तिथे येणारे 2 बॉल आता 8 धावांची गरज आहे. 19 धावा शेवटच्या अंतिम षटकामध्ये चेस करायचे. शेवटचा बॉल इथे आपण पाहतो जोपर्यंत मैदानावरती टाकला जात नाहीये तोपर्यंत आपण सांगू शकत नाहीये या मॅच मधील विजेता संघ कोण. परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हा निर्णायक चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 बॉल 8 धावांची गरज. एखादा चौकार एखादा षटकार आला तर सामना बॅलन्स राहील. जर चेंडू डॉट आला विकेट आला तर सामना जरूर टीम उमर 11 गोरेगाव संघाच्या बाजूला जाईल. गोलंदाज सूरज तयार. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल. भीमर चेंडू टाकण्यात आलाय कव्हरच्या दिशेने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनला बीट करत. आणखीन एक नशिबाचा आम आदमी का हात पंजा के साथ. आणि आता इथे बॉल चाललाय सीमा पार. बलतील धावा 5. अशा भूत नजरेने पंचांकडे पाहिले जरूर. स्ट्राईक एंडला उमेश आहेत. फार मोठी जिम्मेदारी आहे. 1 बॉल 3 धावांची गरज. सामना कोण जिंकेल? बडवल की सामना कोण जिंकेल मैदानाच्या आतमध्ये उमर 11 गोरेगाव हे सांगणं कठीण आहे. 1 बॉल 3 ची गरज आहे. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 2 बॉल 3 ची गरज असताना एक डॉट चेंडू टाकण्यात आलेला आहे. राऊंड विकेटने सूरज तयार. स्ट्राईक एंडला उमेश. हो, डॉट बॉल. सामना फिनिश. काय कमबॅक केलंय. वापसी मिळवली गोलंदाजाने. सूरजने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की निसटता विजय या ठिकाणी मिळवलाय टीम उमर 11 गोरेगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड टीम नक्ष 11 बडवल B+. हा सामना खरं तर जिंकलाय ते मात्र टीम गोरेगाव संघाने. परंतु आता गोरेगाव संघ देखील म्हणत असेल हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तो खेळ खेळलाय. शहबाजाच्या बुबेरे यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. आमचे मोहनजी कोंडीलकर यांचाही सन्मान आपण या मंचावरती करू. खरं तर हा मान सन्मान आपल्या भारताची संस्कृती आहे, परंपरा आहे, ती आपण संस्कृती आता जपतोय. ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचे माजी सरपंच आपण पाहतोय मोहनजी कोंडीलकर यांचा सन्मान आपण करतोय. शेक हँड करा, त्यानंतर मैदान सोडा. बडबल B+ विनंती आहे. टीम शेलू आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शेलू टीम चला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टीम जयशंकर चांदई आपण आपली सलामी जोडी पाठवायची आहे. हा सन्मान या मंचावरती होतोय. त्यानंतर गोरेगावचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे शहबाज चाचा बुबेरे. शहबाज चाचा बुबेरे यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, माची प्रेमाची आपुलकीचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने एक सुंदर मोमेंटो देऊन आपण सन्मान करतोय. बघा शहबाजाच्या बुबेरे यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, त्यामुळे त्यांनी चप्पल बाजूला काढून ठेवली आहे. ही खरं तर ओळख आहे.